कोल्हापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या सर्व्हरचं काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असून या सर्व्हरमध्ये बदल केले जात आहेत. पण या सर्व्हरचं काम संथगतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्व्हर तातडीनं सुरू करावा या मागणीसाठी ग्राहक हित संरक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील यांच्या शिष्टमंडळानं सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांची भेट घेतली. जिल्हा पुरवठा कार्यालयाचा सर्व्हर सकाळी चालू झाला तर दुपारी बंद होतो अशी स्थिती आहे. यामुळे रेशन धान्य दुकानदारांसमोर अनेक अडचणी उद्भवत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया होणार आहे तो रुग्ण शासकीय सवलतीत बसतो की नाही याची माहिती ऑनलाईन रेशन कार्डवरून समजते. परंतु जिल्हा पुरवठा कार्यालयाचा सर्व्हर कधी चालू तर कधी बंद असल्यानं अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात. त्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालयानं सर्व्हरचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी ग्राहक हित संरक्षण संघटनेच्या शिष्टमंडळानं सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील, संघटक अशोक ठोमके, प्रमोदिनी माने, सुवर्णा जेळे, बाळासो नवाळे, आनंदा काशीद, एकनाथ खोत यांचा समावेश होता.